राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। कोल्हापुरातील उद्योजकाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला। तब्बल 12 लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावरती 70,000चे अत्याधुनिक हेल्मेट असताना सुद्धा जीव गमवावा लागला। सिद्धेश विलास रेडेकर वय 23 राहणार माळी कॉलनी टाकळा कोल्हापूर असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे। तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली। दरम्यान शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरल्याचं चित्र आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत आता ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ आता बंद केला जाणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। यासाठी आता पडताळणी केली जाणार आहे। राज्याच्या राजकारणात दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत। ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्याचवेळी पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे। शरद पवार यांच्या केबिनमध्ये अजित पवार गेले, त्यानंतर त्यांच्यात चर्चा सुरू झाली। दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। पंजाबला 20 षटकात 6 बाद 157 धावांवर रोखल्यानंतर बंगळुरूने 18.5 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा करत विजयी लक्ष्य पार केले, तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईला 20 षटकात 5 बाद 176 धावांवर रोखल्यानंतर मुंबईने 15.4 षटकात 1 गड्याच्या मोबदल्यात 177 धावा करत विजय नोंदवला। मुंबईचा हा 8 सामन्यातून चौथा विजय ठरला। महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे। मंडळाने मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली असून अंतिम टप्पा सुरू आहे। 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षांचे निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी 12वीचे निकाल 21 मे आणि 10वीचे 27 मे रोजी जाहीर करण्यात आले होते। संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेच्या झळा सोसत असताना सोलापुरातही सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। रविवारी दिनांक 20 रोजी सोलापूरचे कमाल तापमानाचा पारा हा 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला। सोलापूरकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला। हवामान विभागाकडून रविवार हा उष्ण दिवस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती। हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास दर महिना 8% परतावा देण्याचे आमिष दाखवून 11 लाख रुपयांना फसविल्याची घटना सोलापुरातील उत्तर कसबा परिसरात जानेवारी 2024 ते 19 एप्रिल 2025 या कालावधीत घडली। याबाबत रोहित सतीश खारवे वय 32 राहणार उत्तर कसबा सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून यासीन दाऊद बागवान राहणार श्रमजीवी नगर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदला आहे। बीसीसीआयच्या वतीने सोलापुरातील शासकीय मैदानावर उभारण्यात आलेल्या IPL फॅन पार्कला आज सलग दुसऱ्या दिवशीही सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रविवार असल्यामुळे सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोलापूरकर क्रिकेटप्रेमी सहकुटुंब IPLचा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आल्याचं दिसून आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पंढरपूरमध्ये आगमन झाले। यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पक्षवाढीसाठी, संघटनात्मक मजबूतीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे।